आणि संभाजीनगरवरनं नागपूरच्या दिशेने निघालेल्या एका हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला। या हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि 2 कर्मचारी होते। हे सर्वजण सुखरूप असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, नेमकी घटना काय घडली? ज्ञानदा साधारण अर्ध्या तासापूर्वी संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेने जाणारे मल्होत्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे आणि साधारण अर्ध्या ते पाऊण तासापूर्वी या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे आणि इमर्जन्सी लँडिंग पायलटला या ठिकाणी करावं लागलं होतं। अतिशय माळरानावरचा भाग आहे, तपोवन तांडा येथे इमर्जन्सी लँडिंग केलेलं आहे। स्थानिक पोलिसांना या ठिकाणी गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत। पायलट किंवा त्या कंपनीचे इतर 2 कर्मचारी देखील सुखरूप आहेत जे या हेलिकॉप्टरमध्ये होते। नागपूरच्या दिशेने हे जाणारं होतं। मात्र आता अशा प्रकारे इमर्जन्सी लँडिंग या ठिकाणी झालेली आहे कारण कुठला तांत्रिक बिघाड त्या ठिकाणी होता आणि त्यामुळे अत्यावश्यकपणे ते त्या ठिकाणी उतरवणं गरजेचं होतं। ओसाड भाग आहे, पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतर मदत जी मिळेल कंपनीची किंवा पोलीसही त्या ठिकाणी मदत करताना दिसत आहेत। इमर्जन्सी लँडिंग केली असली तरी या ठिकाणी पायलट किंवा त्यांचे इतर सहकारी जे आहेत ते सुखरूप आहेत। धन्यवाद रवी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।